फर्स्ट. चॅप्टर फर्स्ट आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन आहे आपला सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्यामध्ये दोन इक्वेशन आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26 आणि सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22 आहे. तर आपल्याला दोन्ही चलाचे दोन्ही व्हेरिएबलचे आपण कोएफिशिएंट चेक करून घेऊ. तर a चा कोएफिशिएंट आहे 3, b चा आहे 5 आणि सेकंड इक्वेशन मधील a चा काही नाही म्हणजे 1 आहे, 1 आहे आणि b चा 5 आहे. तर दोन्ही इक्वेशन मधील b चे कोएफिशिएंट हे सारखे आहेत. तर आपल्याला दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करून कट करावं लागतं. तर एकावरून आपल्याला दुसऱ्याची किंमत निघते. म्हणून आपण काय करतो, इथं ऑलरेडी आपल्याला b चा 5 हा कोएफिशिएंट आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा b चा 5 आहे. तर कट करण्यासाठी त्याच्या पाठीमागे प्लस आहे, या 5b च्या पाठीमागे प्लस आहे. तर प्लस प्लस मायनस होतं. म्हणून या दोन्ही इक्वेशनचे आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. मग सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला माहित आहे की मोठ्या संख्येमधून लहान संख्या मायनस करतो. तर या दोन्ही इक्वेशन मधून मोठं इक्वेशन कोणतं आहे हे ठरवावं लागेल. ते कसं ठरवतो आपण, बरोबरच्या पुढची संख्या कोणती आहे, कशी आहे यावरून ठरवतो. तर फर्स्ट इक्वेशन मध्ये बरोबरच्या पुढे 26 आहे, 26 आहे. तर सेकंड इक्वेशन मध्ये 22 आहे. तर 26 हे मोठं आहे म्हणून फर्स्ट इक्वेशन मोठं आहे आणि सेकंड इक्वेशन लहान आहे. म्हणून आपण सबट्रॅक्शन फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहोत. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 26. आता आपल्याला माहितीच आहे सबट्रॅक्शन करत असताना आपण सेकंड इक्वेशनचे चिन्ह बदलतो, सिम्बॉल साइन बदलतो आपण त्याचे. प्लस आहे मायनस होतं, प्लस मायनस मायनस. प्लस 5b मायनस 5b कॅन्सल होतं. 3a - 1 2a = 26 - 22 4 a = 4/2 a = 2 1 2 2 2 4 a = 2. आलेली व्हॅल्यू ही सेकंड इक्वेशन मध्ये ठेवावी लागते. पुट a = 2 in equation first. इक्वेशन फर्स्ट हे लिहून घ्यायचं 3a + 5b = 26. 3a मध्ये कोणतेही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. 3 * a ची व्हॅल्यू आहे 2 + 5b = 26. 3 2 6 + 5b = 26. 5b = 26. 6 च्या पाठीमागे कोणतेही चिन्ह नाही म्हणजे प्लस असतं. बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर ते मायनस होतं. 26 - 6 5b = 20 b = 20/5 5 1 5 5 4 20 b = 4 b = 4. Therefore a = 2 and b = 4 are the solutions of given equations. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं x + 7y = 10 3x - 2y = 7. आता दोन्ही इक्वेशनचा जर आपण विचार केला तर x चा कोएफिशिएंट आहे 1, y चा कोएफिशिएंट 7 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 3 आहे, y चा कोएफिशिएंट -2 आहे. तर दोन्ही इक्वेशनचा विचार जर केला तर दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे आणि सेकंड इक्वेशन मधील x आणि y ह्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही इक्वेशन मधील म्हणजे दोन्ही पैकी x किंवा y च्या कोएफिशिएंट हे आपल्याला सेम करून घ्यावे लागतील, सारखे करून घ्यावे लागतील. तर आपल्याला पुढील क्रिया करता येते. तर सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट आहे 3. तर आपण त्याच पद्धतीने फर्स्ट इक्वेशन मधील
एक्सच्या कोएफिशियंटला 3 आणण्यासाठी इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. इक्वेशन फर्स्ट लिहून घ्यायचं. 3 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. x + 7y = 10. मल्टिप्लाय केल्यानंतर 3x + 3 7 जा 21y = 10 3 10 जा 30. हे नवीन इक्वेशन तयार झालं आपल्याला. याला नंबर देऊ आपण 3. तर आपण फर्स्ट इक्वेशन वर क्रिया केलेले म्हणून फर्स्ट इक्वेशनचा आपण विचार करायचा नाही. जे नवीन तयार झालेले आपलं थर्ड इक्वेशन, तर सेकंड आणि थर्डचा विचार केल्यानंतर सेकंड मध्ये x चा कोएफिशियंट 3 आहे, थर्ड मध्ये x चा कोएफिशियंट 3 आहे. दोन्ही कोएफिशियंट x चे सेम झालेले आहेत. तर या x म्हणजे 3x च्या पाठीमागे म्हणजे प्लस आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे, इकडे पण प्लस आहे, दोन्ही प्लस प्लस असेल तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये मायनस करतो. तर कोणतं इक्वेशन मोठं आहे याचा विचार केला तर थर्ड इक्वेशन मोठं आहे, म्हणून थर्ड मधून सेकंड मायनस करावं लागेल आपल्याला. म्हणून इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. 3x + 21y = 30 and 3x - 2y = 7. मायनस करत असताना चिन्ह बदलतो आपण. हे प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस आणि हे प्लस आहे तर मायनस. आता +3x - 3x हे कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झालं तर आता 21 मायनस, आता इथं प्लस आहे, जे चिन्ह बदललेलं आहे त्या चिन्हाचा आपल्याला विचार करायचा असतो. हे +21y आणि खालचं आहे +2y, प्लस 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 होतं म्हणून 21 + 2 हे 23y = 30 - 7 किती झालं 23. y = 23 divided by 23. y = 1. y = 1. Put y = 1 in equation. कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो आपण फर्स्ट किंवा सेकंड. तर आपण फर्स्ट मध्ये ठेवू इक्वेशन फर्स्ट. x + 7y = 10. y ची किंमत ठेवायची आपल्याला म्हणून x जशास तसा x ठेवला. x + 7 y ची किंमत 1 = 10. x + 7 1 जा 7 = 10. x = 10 + 7 आहे, बाजू बदलल्यानंतर -7 x = 3. अशा प्रकारे आपण x = 3 and y = 1 are the solutions of the given equations. सेकंड क्वेश्चन मध्ये थर्ड एक्झाम्पल आहे 2x - 3y = 9 हे फर्स्ट इक्वेशन and 2x + y = 13 हे सेकंड इक्वेशन आहे. आता ऑलरेडी आपल्याला दोन्ही चलापैकी x या चलाचा कोएफिशियंट सेम आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये 2x आणि सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा 2x आहे. त्याच्या पाठीमागे प्लस आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला सबट्रॅक्शन करता येतं. इक्वेशन सेकंड हे मोठं आहे म्हणून 2 मायनस फर्स्ट करता येतं आपल्याला. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. 2x + y = 13. 2x - 3y = 9. हे मायनस आहे प्लस होईल, हे प्लस आहे मायनस होईल. +2x - 2x हे कॅन्सल झालं. आता इथं +y and -3y चे चिन्ह बदलल्याने पण +3y झालं. हे प्लस इथलं प्लस प्लस झालं. ह्या y च्या पाठीमागे काय नाही म्हणजे 1 असतं. इथलं 1 आणि इथलं 3, 1 आणि 3 4 म्हणजे 1 + 3 = 4. 4y = 13 - 9. 13 - 9 = 4. y = 4/4. y = 1. Put the value. Put y = 1 in equation first
in equation first लिहून घेऊ आपण 2x plus y is equal to 13. y ची किंमत ठेवा त्याच्यामध्ये 2x जशास तसं y ची ठेवायची आपल्याला y च्या ठिकाणी 1 is equal to 13. 2x is equal to 13 plus 1 आहे तिकडे गेल्यानंतर -1 होतं 2x is equal to 12 x is equal to 12 divided by 2 2 1s are 2 2 6s are 12 x is equal to 6 x is equal to 6 and y is equal to 1 y is equal to 1 are the solutions of the given equation